तर आपण पाहू, जेव्हा पाळी सुरू होते, तेव्हा मुलींना जर आपण बघितलं, तर त्यांना पाळी ही इर्रेग्युलर येते, म्हणजे अनियमित पाळी. कधी 2 महिन्यांनी येते, कधी 3 महिन्यांनी येते. मग आई-वडील खूप त्यांचे ते विचारात असतात, की काय झालं? डॉक्टरकडे येतात. मग कधी-कधी वजन खूप वाढलंय, तर पी समस्या. तर या सगळ्या गोष्टी होतात. तर असं मला सांगायचंय, की प्रथमतः जी जेव्हा पाळी आलेली असते, तेव्हा त्या पाळीनंतर ती पाळी एक नियमित हार्मोन स्टेबलाइज होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो. तर त्यामुळे जर समजा सुरुवातीला जर लहान मुलींच्या पाळीमध्ये जर समजा काही असा अनियमितपणा आला, तर घाबरून जाऊ नका आणि ते परत रेग्युलर होत राहतं आणि त्याच्यामध्ये जर काही हार्मोनल इम्बॅलन्सेस तुम्हाला आढळले, तर स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन निश्चितच तुम्ही त्यांचे निदान किंवा उपचार करून घेऊ शकता. त्यानंतर महिलांमध्ये जे काही पाळी अनियमित आहे, तर कधी-कधी ते पाळी अनियमिततेमध्ये कसा असतो प्रकार असतो, की जर समजा एक 21 दिवसाला जर पाळी येत असेल, तर त्याला आम्ही हायपोमेनोरिया म्हणतो. म्हणजे एक दर 21-21 दिवसाला किंवा 3 आठवड्याला येणं. त्याची वेगळी कारणं असतात. कधी-कधी जर पाळी 35 दिवसाच्या पुढे निघून गेली, तर त्याला आम्ही ऑलिगोमेनोरिया म्हणतो. म्हणजे पाळी लांबणीवर जाणं. तर असे प्रकार असतात.